सगळ्यांना. तर आहे ना सकाळची ना 7:30 वाजलेले आहेत. तर आहे ना मी ना लवकर उठले होते. 5 वाजता उठावं लागतं कारण की मुलं आहे ना माझी ना स्कूलला जातात. तर 6:30लाच जावं लागतं. त्यांची स्कूल आहे ना 7 वाजता भरते. तर त्यांचा ना टिफिन वगैरे सगळं करून त्यांना पाठवून वगैरे दिलेलं आहे मी स्कूलमध्ये. तर मला दुसरा स्वयंपाक करावा लागतो कारण की ना एकच भाजी मुलांना डबल खात नाहीत. त्यासाठी मला दुसरा स्वयंपाकच करावा लागणार आहे स्वयंपाक. तर आहे ना मी ना आता नाश्ता करते, चहा वगैरे ठेवते आणि त्यासोबत बिस्किट घेते. तर बाकीचे कामं वगैरे सगळं घर क्लीन झालेलं आहे. तर मला स्वयंपाक वगैरे राहिलेला आहे. कपडे मशीनला वगैरे लावते मी आणि पाणी वगैरे आलं की मी भांडी वगैरे घासून घेते, म्हणजे आपली ना कामं होतात. तर चला मग मी चहा वगैरे घेते, नाश्ता करून घेते. नाश्ता करून घेऊया. तर मी इथे ना गुड्डेचं पाकीट घेतलेलं आहे नाश्ता करण्यासाठी. तर मी लवकर आटपते तर लवकर कारण की जेवण करून मी. तर या मग तुम्ही पण नाश्ता करायला. तर मी नाश्ता करून घेते. सकाळचे 7:30 वाजलेले आहे. तर नाश्ता केला तर नक्की जरा मुलं असलं की सगळं आपल्याला कामाकडे लक्ष देतं. त्याचं कामच करू वाटत नाही. माझं तर असं आहे. तुमचं कसं आहे तुम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तुम्हाला ते पाऊस वगैरे पडतो त्याच्यामुळे खूप थंडी पण वाजते. असं वाटतं गरम दूध खावं. तर मी त्याला बिस्किट घेतलेला आहे, पाहू शकतो तुम्ही. आता बिस्किट वगैरे खावा, नाश्ता वगैरे करून घेते. तर मी आता आहे ना नाश्ता करून घेते लवकर कारण की बाकीची पण कामं आहेत मला. तर मला आज आहे ना केसांना मेहंदी लावायची होती. तर आहे ना केसांची काळजी घेतली ना तरच केस आपले ना चांगले राहतात, नाहीतर आहे ना गळतात वगैरे लक्ष नाही दिलं तर. तर मी ना मेहंदी लावून घेते, बघू शकता तुम्ही. तर आहे ना पार्टिशन करायचं निम्मं आणि आहे ना एक बटू धरून आहे ना पाठीमागं गुंडळा हे करायचं, आंबाड्यासारखं घालायचं. तर खूप छान लागते तशी मेहंदी, सगळीकडून लागते. नाहीतर आहे ना सगळीकडून लावते आहे ना अजिबात आपल्याला समजतच नाही कशी लावायची ती. तर बघा मी कशी लावते ती. एका साईडने फक्त बट घ्यायचं राहायचं आणि गुंडळत राहायचं. तर पूर्ण आंबाडा तयार होतो आणि ती तसाच पॅक राहतो. क्लिप वगैरे लावायची काहीच गरज नाही, पण माझे छोटे केस असल्यामुळे मला लावावं लागतं. तर बघू शकता तुम्ही. तर मी केसांना आहे ना मेहंदीवर, तर आहे ना मी ना मेहंदीमध्ये आहे ना मी निशा मेहंदी घेतली होती लाल. तर मी त्यात आहे ना अंडं हे केलं आणि आवळ्याची पावडर वगैरे टाकून मिक्स केली होती, चहा पावडर वगैरे. तर खूप छान असतं आपल्या केसांसाठी. तर बघा माझी मेहंदी लावून झालेली आहे. तर मला त्यांना भांडी वगैरे घासायची होती कारण की ना पाणी आलं होतं. तर मी भांडी वगैरे घासून घेते. घरातली कामं आवरली ना तर आपल्याला पण फ्रेश वाटतं, नाहीतर ना फ्रेशच वाटत नाही आहे. त्याच्यामुळे मी ना आता पटपट भांडी घासून घेते. स्वयंपाक वगैरे सगळं तयार झालं होतं माझा. तर ना मी आता आहे ना किचन वाटा वगैरे क्लीन करून घेते सगळं, कारण की ना घरात फ्रेश वाटलं तरच आपलं मन पण प्रसन्न राहतं. नाहीतर आहे ना घरात पसारा वगैरे असलं तर ना आपलं मन पण नाही प्रसन्न राहत. त्यासाठी ना पूर्ण क्लीनच करून मी बसते, तसं बसूच वाटत नाही मला. तर माझं नाही तर किचन वाटा वगैरे क्लीन करून झालं होतं, पाहू शकता तुम्ही. गॅस वगैरे पूर्ण घासून घेतला मी, पूर्ण पाण्याने वगैरे धुवून घेतलं सगळं. तर पाहू शकता तुम्ही किती छान दिसायला पण डोळ्यांना. तर ना मी ना मला क्लीन करायची होती जरा, तर मी टेबलवर पुसून घेतला. तर मला मिस्टरांनी भाज्या आणल्या होत्या, तर ते मला आहे ना फ्रीजमध्ये ठेवायच्या होत्या स्टोअर करून. तर मी ना सगळ्या भाज्या निवडायला वगैरे घेतलेल्या. तर मिस्टरांनी काय काय आणले, मोठी वांगी आणली, काळी टोमॅटो आणले होते, स्वीटकॉर्न आणले होते आणि ना कोथिंबीर, मेथी. तर मला आहे ना आता मेथी वगैरे सगळं नीट करून ठेवायचं आहे. तर चला मी नीट करून घेते सगळं. व्यवस्थित ठेवलं तर भाज्या टिकतात, नाहीतर आहे ना पावसाळ्यात तुम्हाला माहिती. तर मी कोथिंबीर नीट वगैरे केली होती आणि ना मी पेपरची पिशवी केली होती, कारण की ना पावसाळ्यात तुम्हाला तर माहिती कॅरीबॅगमध्ये पाणी सुटतं. तर आहे ना आपली ना कोथिंबीर आहे ना खराब होती, म्हणजे आहे ना नासती. तर आहे ना असं पेपरचं आहे ना तुम्ही पण करून बघा आणि एकदा ट्राय करून मला नक्की सांगा. त्यात कोथिंबीर वगैरे ठेवायची, तर आहे तशी राहते, अजिबात काय होत नाही त्याला. तर चला मग आपण कोथिंबीर वगैरे भरून घेऊया. तर तुम्ही पण नक्की ना ही ना ट्रिक ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्कीच सांगा कशी वाटली ती. चला मग आपण आहे ना कोथिंबीर भरून घेते मी, पाहू शकता तुम्ही. तर ही पेपरपासून बनवलेले आहे, स्टॅपलर वगैरे मारले होते मी त्याला. तर खूप सुंदर राहते, काही होत नाही. तुम्ही ना 15 दिवस ठेवले तरी आहे तशी राहते, सुकती पण खराब वगैरे होत नाही. तर एकदा तुम्ही ट्राय करा. तर आहे ना मी इथं मेथी, टोमॅटो वगैरे सगळं ना स्टोअर करून ठेवलं होतं, वांगी वगैरे सगळं भरून ठेवायचं होतं. तर मिस्टरांनी ना स्वीटकॉर्न आणलं होतं, ते पण मी आता ना माझी व्हिडिओ आवडत असेल तर शेअर, कमेंट, सबस्क्राईब करून